cover the theory topic, and because there are some problem or difficulties in preparation of practical PowerPoint presentation. Okay, so that's why today I will cover the theory, and next week I will start the practical. आज तर फक्त theories घेणार आहे आणि प्रॅक्टिकल पुन्हा शिकवले जातील. स्क्रीन दिसते आणि आवाज ऐकू येतोय का व्यवस्थित? Yes, sir. हो सर. सो लेक्चर जे आहे ते आपलं स्टार्ट करूया. ठीक आहे, तर लेक्चर आहे हे प्रॅक्टिकल नाहीये, पहिल्यांदा क्लिअर करून देतो. ओके, सो प्रेसिपिटेशन. ठीक आहे, तर आजचा जो आपला पॉइंट आहे तो आहे precipitation. I have already explained you what is mean by precipitation and how the precipitation occurs. Precipitation काय असतं आणि ते कसं पडतं. Okay, so in morning lecture, it is the earthward following of the water drop or ice particle that have formed by rapid condensation in the atmosphere and are too large to remain suspended in atmosphere. That is known as precipitation. काय definition दिलेली आहे पहा. It is the earthward following. earthward म्हणजे जमिनीकडे, following of water droplet or ice particle. पाण्याचा थेंब म्हणजे पाऊस किंवा ice particle म्हणजे snowfall that have formed by rapid condensation. Rapid condensation म्हणजे सकाळी पण सांगितलेलं आहे, conversion of water vapor into liquid or sublimation, conversion of water vapor into ice particle, where the heat energy is 600 calories or 680 calories heat energy released into the atmosphere and they are too large. आणि एकदा लिक्विड मध्ये ड्रॉप मध्ये कन्वर्ट झालं किंवा स्नो आईस पार्टिकल मध्ये कन्वर्ट झालं की ते खूप जाड होतात आणि ते इट कॅनॉट बी रिमेन सस्पेंडेड इन एअर. ते हवेमध्ये सस्पेंडेड राहू शकत नाहीत किंवा तरंगू शकत नाहीत. इट विल फॉल टुवर्ड्स द अर्थ बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटी. ओके, तर प्रेसिपिटेशन मध्ये सकाळी पण सांगितलेलं होतं, वॉटर ड्रॉपलेट्स पण येतात आणि आईस पार्टिकल्स पण येतात. बोथ कंबाईन टुगेदर वी आर कॉल्ड ऍज अ प्रेसिपिटेशन. बरीच मुलं आणि मुलींना फक्त रेनफॉल म्हणजे प्रेसिपिटेशन वाटतं, तर ते चुकीचं आहे. ओके, दोन्ही गोष्टी येतात, स्नोफॉल पण येतं. द टोटल अमाऊंट ऑफ प्रेसिपिटेशन, रेन, ड्रिझल, स्नो, हेल, फॉग, कंडेन्सेशन, फ्रॉस्ट, रिम, हे सगळे एक्सप्रेस्ड in a depth of water which would be covered a horizontal plane if there is a no rainfall, infiltration or evapotranspiration mm per day. जर पाऊसच नसता तर इव्हॅपोरेशन झालं नसतं, इन्फिल्ट्रेशन झालं नसतं, व्हेपर फॉर्म मध्ये कुठलीही गोष्टी गेली नसती. सो द रेनफॉल इज इसेन्शियल. आणि हाव अ रेन फॉल्स, पाऊस कसा पडतो, आय हॅव ऑलरेडी एक्सप्लेन यू. तुम्हाला रेनफॉल कसा पडतो हा बऱ्याच वेळा सांगितला गेलेला आहे आणि सकाळी पण आय हॅव ऑलरेडी एक्सप्लेन यू हाव अ रेन विल फॉल, पाऊस कसा पडतो. द प्रेसिपिटेशन रिझल्ट ड्यू टू द अबायोटिक कूलिंग द असेंडिंग एअर मासेस, वॉटर ड्रॉपलेट कोलेसन्स टू फॉर्म अ रेन ड्रॉप 0.5 to 5 mm इन डायमीटर. आता पाऊस कसा पडतो ह्याच्याविषयी अबायोटिक कूलिंग म्हणजे काय ते पहिल्यांदा तुम्हाला सांगतो. ऍज द असेंडिंग म्हणजे काय, वाढत जाणे. ओके, जशी हवा गरम होते, ओके, हवा गरम होते, गरम होऊन एकच मिनिट, हवा गरम झाली आणि इट विल बिकम लाईट अँड मूव्ह अपवर्ड. हवा गरम होऊन लाईट बनते आणि मूव्ह अपवर्ड होते. अपवर्ड होताना ऍज एअर मूव्ह अपवर्ड इट विल बिकम इट कूल्स डाऊन. हवा जशी जशी वर जायला चालू होते तशी तशी ती थंड होते, त्यालाच म्हणतात अबायोटिक कूलिंग. ऍज द warm air moves upward it will cools down, so it is known as abiotic cooling. ओके, आणि वर जाता जाता वॉटर वेपर कोलिसन म्हणजे काय, वॉटर वेपर एकामेकाच्या जवळ येतात आणि वेन देअर विल बी एनी कंडेन्सेटिंग न्यूक्लिआय, त्याच्यामध्ये कुठला डस्ट पार्टिकल किंवा कुठलाही कंडेन्सेटिंग न्यूक्लिआय पार्टिकल गेला की त्याच्या आजूबाजूला वॉटर वेपर जमा व्हायला चालू होते आणि इट विल फॉर्म अ रेनड्रॉप आणि तो रेनड्रॉप फॉर्म होतो. आता रेनड्रॉपची साईज जी असते किंवा त्याला आपण डायमीटर म्हणतो, तो 0.5 to 5 mm एवढा डायमीटर असतो. त्याच वेळेस त्याला रेनफॉल असं म्हणलं जातं किंवा रेनड्रॉप 0.5 ते 5 मिलीमीटर. ओके, सगळ्यांना कळलं असेल हा डायमीटर रेनड्रॉपचा. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. ओके, बाकी रेन, ड्रिझल, स्नो, हेल, फॉग काय आहे ते पुढं तुम्हाला पाहायला मिळेलच, त्याबद्दल काय शंका नाहीये. ओके, त्याच्यानंतर हा रेनफॉल आहे. आता फोटो टाकायची गरज नाहीये, एव्हरीबडी हॅज वॉचड ओके इन 100 नंबर ऑफ टाइम्स ऑन देअर
होम ऑर इन टू द फील्ड ऑन द रोड्स. बऱ्याच वेळा तुम्ही पाहिला असेल भिजला असाल. ओके, त्यामुळे काय रेनफॉल कुणी पाहिलेला नाहीये अशातला काही भाग नाहीये. एव्हरीबडी हॅज वॉच. तर रेन, द फॉर्मेशन ऑफ रेन इज a wind which stir up the cloud and spread about the sky. Okay, तर then the cloud form into a dark clumps and then the rain come pouring us for the middle of the cloud. Okay, तर ढगाळ वातावरण बनतं, ढग बनतात ते समुद्रावर बनतात आणि समुद्राकडून जमिनीकडे यायला चालू होतात, कारण की समुद्राकडे मेरे 8 नंबर येऊ. हॅलो 8 नंबर स्वराज, म्यूट कर स्वतःला म्हणून मला सांग. लेक्चरला जॉईन झाल्यानंतर म्यूट व्हा म्हणून किती वेळा सांगायचं तुम्हाला? एवढं पण कॉमन सेन्स कळत नाही, म्हणजे डिस्टर्ब करतात दुसऱ्याला. ओके, देन तर समुद्रावर लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर वेपर असल्यामुळं वॉटर वेपर तिथनं इव्हॅपरेट होतं पाणी आणि समुद्रावर ढग बनतात. अँड विथ द ब्लोईंग विंड, वाहणाऱ्या वाऱ्यामुळं द क्लाउड इज कमिंग फ्रॉम द surface of ocean towards the land. Okay, आणि when they will get a cool air and condensating nuclei, ज्या ठिकाणी त्यांना थंड हवा आणि कंडेन्सेटिंग न्यूक्लिआय भेटतो त्या ठिकाणी they will precipitate. Rain can be defined as any following of drop of liquid water that has a diameter greater than 0.5 mm. The line joining the place of equal rainfall is called as isoates. Okay, आता तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे लाईन जॉईनिंग इक्वल प्रेशर आयसोथर्म. ओके, तर लाईन जॉईनिंग इक्वल रेनफॉल, ज्या दोन ठिकाणी मॅप मध्ये नकाशावर दोन ठिकाणी सेम रेनफॉल असेल, म्हणजे कराडला पण 100 mm पडलाय आणि पुण्याला पण 100 mm पडलाय, तर कराड आणि पुणे एका लाईननं जोडलं जातं. तर ती जी लाईन असते त्याला आयसोएट्स म्हणतात. ओके, ज्या ठिकाणी एकसारखं क्लाउड कव्हर असतं, एकसारखं ढग असतात, त्याला आयसोनिम्स म्हणतात. द इमॅजिनरी लाईन ड्रॉन ऑन द मॅप हॅव्हिंग अ इक्वल क्लाउड कव्हर. तर त्या डेफिनेशन्स आहेत. इट इज आस्क इन सेमेस्टर अँड प्रॅक्टिकल एक्झाम थिअरी एक्झामिनेशन. ओके, so rain can be defined as any falling of drop liquid water that has a diameter greater than 0.5 mm. कोणत्याही लिक्विड ड्रॉपचं डायमीटर 0.5 पेक्षा मोठा असेल तर त्याला रेनफॉल म्हणतात. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, कळले असेल डेफिनेशन. देन वी विल मूव्ह टुवर्ड्स द नेक्स्ट पॉइंट. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट कडे आपण मूव्ह होतोय. एकच मिनिट. ओके, so type of rain. The precipitation is possible if the atmosphere is unstable and abiotic cooling takes place. For this, some cause agent are also responsible. Okay, तर precipitation हे कधी पॉसिबल आहे? if the atmosphere is unstable. unstable म्हणजे काय? आता एक लक्षात ठेवा, ढगाळ ज्यावेळेस पाऊस पडायचा असतो, ओके, when there will be a rainfall, तुम्हाला असं दिसतं का की वारं शांत आहे, स्वच्छ सूर्यप्रकाश आहे, असं काय आहे का? तसं नसतं. when there will be a rainfall or there will be a chance of rainfall, ज्यावेळेस पाऊस पडण्याचा चान्स असतो त्यावेळेस वारं थोडंसं वाहतं, वेगानं वाहतं, धूळ उडते. ओके, एअर प्रेशर कमी होतं पहिल्यांदा आणि नंतर पाऊस पडल्यानंतर पुन्हा वाढतं. ओके, सो देअर विल बी अ इनस्टेबल ऍटमॉस्फेरिक कंडिशन. ओके, अबायोटिक कूलिंग ऑलरेडी सांगितलेलं आहे. हवा जशी जशी वर मूव्ह होते, अपवर्ड मूव्ह होते, तशी तशी जी थंड होत जाते त्याला अबायोटिक कूलिंग असं म्हणलं जातं. ओके, तर देअर आर 3 टाइप्स ऑफ रेनफॉल. रेनफॉलचे 3 प्रकार आहेत. वन इज अ कन्व्हेन्शनल रेनफॉल, अनदर वन इज ओरोग्राफिक रेनफॉल अँड थर्ड वन इज अ सायक्लॉनिक रेनफॉल. कळलं? कन्व्हेन्शनल, ओरोग्राफिक आणि सायक्लॉनिक. सो वी विल सी वन बाय वन दिस टाइप ऑफ रेनफॉल. आपण एक 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 रेनफॉल पाहूया. पहिला आहे कन्व्हेन्शनल रेन्स. ओके, so what is mean by conventional rains? So conventional rain, what happen? It is our regular rains. Okay, conventional rains ला रेग्युलर रेनफॉल पण म्हणतात. सन हिट्स अँड लँड इन एअर अबाव. तर समुद्रावरून पाण्याची वाफ बनते. समुद्रावर पाण्याची वाफ बनली की ढग बनतात. बाय मुव्हिंग विंड, वाहणाऱ्या वाऱ्यामुळे द क्लाउड इज मुव्हिंग विथ द फ्रॉम द सरफेस ऑफ ओशियन. ओके, सरफेस म्हणण्यापेक्षा ओव्हर द ओशियन टुवर्ड द लँड. and when they are get warm air rises cool and condense the forming a cloud. आणि खालून विंड करंट व्हर्टिकल मूव्ह होत असल्यामुळे क्लाउड जे असतात ते तरंगत असतात आणि इट इज अ लाईट इन वेट, वॉटर वेपर असतात. ओके, आणि ते वॉटर वेपर एकामेकाच्या जवळ 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 आल्यामुळे तुम्हाला तो क्लम्स दिसतो. क्लम्प म्हणजे तो एक ढग दिसतो. ओके, आणि त्या वॉटर वेपर असल्यामुळे त्यातनं सनलाईट जास्त पास होत नाही आणि त्यामुळे ते तुम्हाला काळा दिसतो, काळा स्पॉट. ओके, आणि ज्या ठिकाणी त्याला थंड वातावरण भेटतं जमिनीवर
किंवा समुद्रावर पण भेटू शकतं, त्याचा काही विषय येत नाहीये. त्या ठिकाणी तिथं पाऊस पडायला चालू होतो. आलं लक्षामध्ये? ह्याला काय म्हणतो आपण? कन्व्हेन्शनल रेनफॉल. कन्व्हेन्शनल म्हणजे काय? परंपरागत पाऊस, रेग्युलर जसा पाऊस पडतो आपल्याकडे त्याला म्हणलं जातं कन्व्हेन्शनल रेनफॉल. सोलार रेडिएशन कॉज हिटिंग विच प्रोड्युसेस. श्रद्धू कोण आहे हा? कशाला स्क्रीनला टच करत बसला रे मूर्खा? शांत बस की. सोलार रेडिएशन कॉज हिटिंग विच प्रोड्युसेस कन्व्हेन्शनल करंट इन द एअर मोस्टली इन समर सीझन. ओके, शक्यतो उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समुद्रावरच्या पाण्याची वाफ बनते. ऍट हायर सोलार रेडिएशन थर्मल लो इज क्रिएटेड. ओके, आणि हायर सोलार रेडिएशन मुळे थर्मल लो क्रिएट होतो. बिकॉज ऑफ द हाय सरफेस टेम्परेचर इट रिझल्ट इन असेंडिंग ऑफ एअर फॉलोड बाय अबायोटिक कूलिंग अँड कंडेन्सेशन. ठीक आहे, आणि ते तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. हवेमुळं वॉटर वेपर मध्ये आणि ते वर जाताना थंड 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 व्हायला लागते आणि त्याचा एक गुच्छ बनतो ज्याला आपण ढग असं म्हणतो. इफ द मंथ इन अ मंथ ऑफ मे द प्री मान्सून शावर आर ड्यू टू द कन्व्हेन्शनल प्रेसिपिटेशन. आता जे महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण आहे किंवा पाऊस पडण्याची शक्यता आहे, हे कन्व्हेन्शनल प्रेसिपिटेशन आहे. प्रणय कोण आहे? प्रणय जाधव. विच आर शॉर्ट ड्युरेशन विथ द हेवी रेनफॉल. म्यूट कर स्वतःला प्रणय जाधव. ओके, विच आर शॉर्ट ड्युरेशनल विथ द हेवी रेनफॉल. हा खूप कमी वेळामध्ये खूप जास्त पाऊस पडून जातो किंवा बऱ्याच वेळा गारपिटीचा पण पाऊस दिसून येतो. पावसाळ्यात एवढी गारपीट दिसत नाही, पण उन्हाळ्यामध्ये हे अवकाळी पाऊस ज्याला म्हणलं जातं. ओके, ते थोड्याफार प्रमाणामध्ये ढग बनवून पुढे आलेले असतात रेग्युलर रेनफॉलच्या आधी, त्याला आपण म्हणतो कन्व्हेन्शनल रेनफॉल. जर आजची तुम्ही बातमी पाहिली असेल, न्यूज मध्ये पण फ्लॅश झालेली आहे की इन दिस इयर देर विल बी अ चान्स ऑफ 98% ऑफ रेनफॉल. ह्या वर्षी 98% पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि ह्या वर्षी मान्सूनचं आगमन केरळमध्ये जवळपास 1 जूनला होईल आणि इन महाराष्ट्र कोकणामध्ये 10 जूनच्या जवळपास होईल. सो दिस इयर देर विल बी अ व्हेरी गुड रेनफॉल अँड ऑन द राईट टाइम. ह्या वर्षी चांगला पाऊस आणि व्यवस्थित वेळेत पडणार आहे. हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा बातम्यांमध्ये आलेला होता. जे आपला IMD आहे, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, त्यानं हा वेदर फोरकास्ट केला. वेदर फोरकास्ट म्हणजे काय? तर हवामानाचा अंदाज वर्तवलेला होता. वेदर फोरकास्टिंग काय असतं, त्याचे प्रकार काय आहेत, आय विल एक्सप्लेन यू इन आवर नेक्स्ट लेक्चर्स. भविष्यात जे आपले लेक्चर्स होतील त्याच्यामध्ये वेदर फोरकास्टिंग काय आहे ते एक्सप्लेन करेनच. ओके, सो कोलंबो निंबस क्लाउड इज इन्वॉल्व्ड इन दिस टाइप ऑफ रेनफॉल. तर कोलंबो निंबस क्लाउड म्हणजे काय हे मी तुम्हाला पुन्हा सांगेन. देर इज आवर लेक्चर रिगार्डिंग विथ द टाइप्स ऑफ क्लाउड, ढगांचे प्रकार, ह्याच्यावर आपलं एक लेक्चर आहे. त्यावेळेस तुम्हाला ते कोलंबो निंबस क्लाउड मीन्स व्हॉट काय असतं त्यावेळेस तुम्हाला ते शिकवलं जाईल. ओके, तर इथपर्यंत कळलं असेल. नेक्स्ट, ओरोग्राफिक रेनफॉल. द स्ट्रक्चर सच एज अ माउंटन रेंज और हायलँड act as a barrier to flow the air. So air is a force to raise the cloud abayotically which is responsible for the formation of cloud. ओके, तर ढग जे डोंगर जे असतात तिथं दिसतंय बघा तुम्हाला कसं आहे ते ओरोग्राफिक रेनफॉल. ओके, तर एका साईडनं पाऊस येतोय, ज्या साईडनं पाऊस येतो ओके त्याला विंडवर्ड साईड म्हणतात. बघा ज्या साईडला ढग थटलेले आहेत इट इज विंडवर्ड साईड, आणि ज्या बाजूला दुसरी जी बाजू आहे त्याला लीवर्ड साईड म्हणतात. ओके, ज्या बाजू जी हिरवीगार दिसते ती विंडवर्ड साईड आहे आणि दुसरी जी बाजू आहे ती लीवर्ड साईड आहे. ओके, जरा मातकट दिसते ती. तर काय होतं, कोकणामध्ये जो अशा पद्धतीचा पाऊस पडतो, कोकणामधनं समुद्रावरनं ढग येतात मोठ्या प्रमाणामध्ये, आणि कोकणामध्ये सर्वांना माहिती कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र राज्यामध्ये सह्याद्रीच्या डोंगर रांगा आहेत. त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये क्लाउड जे आहेत ते अडवले जातात. अडवले गेल्यामुळं त्या डोंगराच्या टोकाला थटल्यामुळं तिथं मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो आणि डोंगरावरून खालून वरपर्यंत जाताना हवा थंड होते आणि भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये थंड हवा ढगांना भेटते आणि तिथं कंडेन्सेशन होतं. त्याला म्हणलं जातं orographic rainfall. Such type of rain occur during a monsoon season. After crossing the mountain, divide the air descended downward. It is compressed and warmed up at DLR. Okay, diabatic DLR diabatic absorbing lapse rate ज्याला म्हणलं जातं. Okay, this warm air does not give any precipitation on the leeward region, which is called as a rain shadow area. तर बऱ्याच वेळा काय होतं, ढग एकदा पासून डोंगरातनं पुढे गेला की पुन्हा थंड झालेली हवा एकदम कोरडी हवा खाली येते स्पीडनं डोंगराच्या साईडला, आणि त्यामुळे त्या बाजूला जास्त पाऊस पडत नाही. त्यामुळे माउंटन रिजन मध्ये बघा एका साईडला भरपूर पाऊस पडतो आणि एका साईडला कमी पाऊस पडतो. माउंटनच्या ज्या बाजूने ढग येणार आहे त्याला विंडवर्ड डायरेक्शन म्हणतात, वेअर द विंड इज
कमिंग, लक्षात ठेवा डेफिनेशन. अँड विंड वेअर द विंड इज ब्लोईंग, ज्या दिशेला विंड जाणार आहे त्याला लिवर्ड डायरेक्शन असं म्हणलं जातं. ठीक आहे. तर कोकणामध्ये काय होतं, दोन्ही भरपूर डोंगर रांगा असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये ढग जे आहेत ते अडकले जातात, डोंगराला थटले जातात आणि हेवी रेनफॉल पडतो. त्याला म्हणलं जातं ओरोग्राफिक रेनफॉल. हा कुठं होऊ शकतो, वेअर देअर इज अ माउंटन रेंज, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये माउंटन रेंज आहे. ओके, ठीक आहे. प्लेन लँडवर, प्लेन जमिनीवर कन्व्हेन्शनलच रेनफॉल होतो. त्यानंतर नेक्स्ट येतो सायक्लॉनिक रेन, चक्रीवादळीय पाऊस. ओके, चक्रीवादळ क्रिएट होऊन जो पाऊस पडतो इट इज नोन ॲज अ कन्व्हेन्शनल रेन. हे दिसतंय तुम्हाला, मोठ्या प्रमाणामध्ये वारं, स्पीड आणि त्याबरोबरच पाऊस. तर हा विध्वंस क्रिएट करतो. इट विल क्रिएट अ ह्यूज लॉस टू द ह्युमन हेल्थ, टू द एनिमल्स, टू द नेचर, टू द प्लांट, एव्हरीथिंग एल्स. तर सायक्लॉनिक रेनफॉलमुळे पाऊस पण पडतो, मोठ्या प्रमाणामध्ये वारा असते, झाडं तुटतात, फांद्या तुटतात, घराचे छपरे उडून जातात, हजारो प्रमाणामध्ये लाखो रुपयांचं नुकसान होतं. ओके, आणि दीज आर फॉर्म्ड और दीज आर ऑब्झर्व्ड ओनली अराउंड द ओशियन और सीशोर. जर समुद्र किनाऱ्याच्या जवळपास जी लोक राहतात, म्हणजे समुद्र किनाऱ्याच्या, कोकणामध्ये असेल, साऊथ इंडियामध्ये असेल, तर बऱ्याच वेळा आसाम, आसामच म्हणलं, पश्चिम बंगाल, ओरिसा, खाली विशाखापट्टणम ह्या भागामध्ये असा मोठ्या प्रमाणामध्ये चक्रीवादळासह पाऊस येतो. ठीक आहे. तर पश्चिम बंगालमध्ये समुद्रावर असं चक्रीवादळ तयार होतं आणि ते जमिनीकडे येतं. ज्यावेळेस ते जमिनीकडे येतं त्यावेळेस ते घर, झाडं यांना मोठ्या प्रमाणामध्ये उद्ध्वस्त करतं. सो लार्ज एअर मासेस मेड टू कन्वर्ज अँड मूव्ह अपवर्ड, अल्टिमेटली इट रिझल्ट इन अबायोटिक कूलिंग. तर लार्ज एअर मासेस जे असतात, ओके, मेड टू कन्वर्ज, कन्वर्ज मध्ये लो प्रेशर एरिया क्रिएट होतो आणि मूव्ह अपवर्ड, अल्टिमेटली रिझल्ट इन अबायोटिक कूलिंग. ओके, तर आधी लो प्रेशर एरिया क्रिएट होतो, त्यानंतर बाहेरनं थंड हवा तिकडनं ती जागा घ्यायला येते आणि तिथं काय होतं, सायक्लॉन क्रिएट होतो. मिक्सिंग ऑफ वॉर्म अँड मॉइस्ट एअर विथ द कोल्ड एअर मास टेक्स प्लेस अ टेम्परेचर फॉल अँड सॅच्युरेशन ऑकर. आणि त्यामध्ये काय होतं, त्या लो प्रेशर एरियामधली गरम हवा आणि आजूबाजून आलेली थंड हवा ती सगळी एकत्र मिक्सिंग होतं आणि सॅच्युरेशन येतं. सॅच्युरेशन म्हणजे काय, वॉटर वेपर condense होते. It occur gives a precipitation and it is responsible for the cyclone formation, and such type of rain are called as a cyclonic rain. When a cyclone forms over the sea, this type of precipitation takes place, which is common during April to May and October November. तर हे सायक्लॉनिक प्रेसिपिटेशन म्हणजे चक्रीवादळासह पाऊस हा एप्रिल मे महिन्यामध्ये म्हणजे आता सुद्धा ऑब्झर्व होऊ शकतो किंवा ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये पण येतो. आता जर तुम्ही 5-6 महिन्यापूर्वी जर आठवलं असेल तर मुंबईमध्ये फियान नावाचं चक्रीवादळ आलं. ओके, त्यानं मुंबई किनारपट्टीला थोडासा फटका दिलता, कोकणामध्ये, रायगडमध्ये, त्यानंतर ते समुद्रामध्ये निघून गेले. त्यामुळे आपल्याकडे काही जास्त नुकसान झालं नाही. आणि प्रत्येक वेळेस पश्चिम बंगालमध्ये किंवा ओरिसामध्ये अशी चक्रीवादळ येत राहतात. अरबी समुद्रामध्ये कमी येतात, पण पश्चिम बे ऑफ बेंगॉलमध्ये जास्त प्रमाणामध्ये येतात. इट गिव्स अ हेवी रेन विथ डिस्ट्रक्शन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर अँड डॅमेजिंग द क्रॉप. मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो आणि इन्फ्रास्ट्रक्चर आणि क्रॉप हे जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये डॅमेज होतं. तर पावसाचे तिन्ही प्रकार, 3 डिफरंट टाइप्स तुम्हाला मी आता सांगितलेले आहेतच. ओके, सो यू हॅव नो दॅट. ते तुम्हाला कळाले असतील अशी अपेक्षा आहे. आलं लक्षामध्ये. तर त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आपलं टाइप्स ऑफ प्रेसिपिटेशन आपण पाहतच होतो. तर रेनफॉल पाहिलेलाच आहे. हा दुसरा पॉइंट आहे ड्रिझल. ओके, यू हॅव ऑब्झर्व्ड दिस फेनॉमेना. तर लाईट रेनफॉल, ओके, अतिशय कमी पाऊस, जमीन थोडीशी ओली होते किंवा झाडं थोडीशी ओली होतात, रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला काय असं मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साठत नाहीये किंवा नदी नाले ओढे भरून वाहत नाहीये, त्याला आपण म्हणतो ड्रिझल. ओके, बारीक पाऊस किंवा हलका पाऊस किंवा हलक्या सरी त्याला ड्रिझल म्हणलं जातं. व्हेरी लाईट रेनफॉल ऑर लाईट शावर्स, व्हॉट वी आर कॉलिंग ऍज अ ड्रिझल, त्याला आपण सर्वांना काय म्हणतो, ड्रिझल. तर इट इज मोर ऑर लेस युनिफॉर्म प्रेसिपिटेशन. हे मोर ऑर लेस युनिफॉर्म असतं. ओके, इट इज व्हेरी स्मॉल अँड न्यूमरस रेन ड्रॉप विच आर कॅरिड अवे इव्हन बाय अ लाईट विंड. हलकासा पाऊस पडतो आणि जास्त वेळ पण पडत नाही, 5-10 मिनिटं पडतो. ड्रिझल आर द फॉलोइंग ड्रॉपलेट्स लेस दॅन 0.5 मिलीमीटर. आता मगाशी काय सांगितलेलं होतं, रेनफॉल मोर दॅन 0.5 मिलीमीटर होता रेनफॉल.
पण ड्रिझल लेस दॅन 0.5 मिलीमीटर असतोय, म्हणजे 0.5 मिलीमीटर पेक्षा त्याचा डायमीटर बारका असतो. ड्रिझल फ्रॉम द स्ट्रॅटिक क्लाउड. ओके, स्ट्रॅटिक कोलंबोनिंबस क्लाउड काय असतं ते तुम्हाला मी पुढे भविष्यात सांगणार आहे. ड्रिझल इज द इंडिकेशन ऑफ ऍटमॉस्फेरिक स्टॅबिलिटी. त्यावेळेस वातावरण शांत असते, पासिंग शावर्स असतात, म्हणजे जाता जाता ढग थोडस पाऊस पडून जातो. इट इज द प्रेसिपिट ऍट द रेट युजली लेस दॅन 1 मिलीमीटर पर हावर. एका तासामध्ये फक्त 1 मिलीमीटर पाऊस पडू शकतो. शक्यतो तो 1 तास पण पडत नाही ड्रिझल, एकदम बारीक पाऊस असतो, एक 10-15 मिनिटं पडतो आणि निघून जातो. लोक पण म्हणतात कसला पाऊस पडला, नुसता धुरळा बसला आणि म्हणजे पाऊस तर काय पडलेलाच नाहीये, तर त्याला आपण काय म्हणतो, ड्रिझल. तर ड्रिझलला एकच तुम्ही सोप्या भाषेमध्ये लक्षात ठेवा, व्हेरी लाईट रेनफॉल, स्मॉल अमाऊंट ऑफ रेनफॉल, ज्याचा डायमीटर जो आहे ड्रॉपलेटचा तो 0.5 mm पेक्षा कमी आहे आणि स्टॅटिक क्लाउड मधनं पडतो, त्याला आपण काय म्हणतो, ड्रिझल. ओके, समजलं असेल व्हॉट एव्हर आय एम ट्राइंग टू से अबाउट द ड्रिझल. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे शावर. रेन फॉर अ शॉर्ट टाइम विथ इंटरमिजिएट टाइम कॉल्ड ऍज अ शावर. इट ऑकर्ड इन अ पासिंग क्लाउड. ओके, पाऊस जो आहे तो अन्नमधनं कोण राय 11 नंबर विराज कोण काय बोललं? प्रत्येक वेळेस बाहेर जातात आत येतात, काय चालवलंय मला काय समजत नाही. जरा शांत बसा ना, ऐका ना, लिंक तुटते ना माझी मध्ये आधी सांगतानाची. तर शावर काय म्हणतात, आता शावरचा फोटो नाहीये. रेन फॉर शॉर्ट टाइम विथ इंटरमिजिएट टाइम कॉल्ड ऍज अ, ओके, इंटरमिजिएट टाइम. एकच मिनिट थांबा जरा इथे जरा. हा, ओके. तर जे पाऊस पडतो मग थांबतो, पुन्हा पडतो मग थांबतो, असा इंटरमिडिएट टाइम इज कॉल्ड एज अ शावर. इट ऑकर फ्रॉम द पासिंग क्लाउड. पासिंग क्लाउड म्हणजे जे ढग वाहत असतात, म्हणजे वाऱ्यामुळे जात असतात, त्याला आपण काय म्हणतो, पासिंग क्लाउड. ओके, तर तुम्हाला कळालं असेल व्हॉट इज मीन बाय शावर. शावर म्हणजे चांगलाच पाऊस असतो, फक्त 1 तासभर पडला पुन्हा गायब, पुन्हा एक अर्धा पाऊण तास पाऊस नाही, पुन्हा 1 तासभर पडला पुन्हा गायब, ह्याला म्हणायचं शावर. ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट पॉइंट आहे फ्रीजिंग रेन. ओके, तर नेक्स्ट पॉइंट आहे फ्रीजिंग रेन. आता फ्रीजिंग रेन म्हणजे काय आहे, इथं दिसतंय तुम्हाला, जे एक झाडाचं हे आहे, म्हणजे कणीस आहे आणि त्याच्यावर बर्फ गोठलेला आहे, म्हणजे पावसाचे थेंब जे आहेत ते गोठलेले आहेत, त्याला म्हणतात आपण फ्रीजिंग रेन. ओके, ठीक आहे. तर अरे थांबा एक मिनिट, wait for just a minute. Freezing precipitation. When a freezing layer below the cloud is shallow, there is not an ample amount of time for raindrop to freeze before it reach to the ground. The rain freeze immediately after when it come in contact with the below freezing surfaces. आता काय होतं माहिती का, ढगातनं पाऊस पडताना तो नॉर्मलीच पडतो, म्हणजे रेनड्रॉप मध्येच पडतो, पण ढगाच्या खाली एक थंड वातावरण असते, म्हणजे थंड हवा असते, पण त्यातनं रेनड्रॉप लगेच खाली निघून येतो, म्हणजे थंड होतो पण ते गोठत नाही, खाली निघून येतो. आणि ज्यावेळेस तो जमिनीवर येतो त्यावेळेस जमिनीवर एकदम थंड वातावरण असते, जमिनीवर कुठं पडला की तिथं लगेच तो गोठतो. त्याला मगाशी पण मी म्हणलं होतं मी, सुपर कूल्ड वॉटर ड्रॉपलेट. तर मी एक व्हिडिओ तुमच्या ग्रुपवर पाठवलेला होता सुपर कूल्ड वॉटर ड्रॉपलेटचा. आय होप यू हॅव सीन अँड यू कॅन अंडरस्टँड व्हॉट इज द मॅजिक बिहाइंड दॅट फेनॉमेना. तुम्ही आतापर्यंत कधीही ऐकलं नसेल, तुम्हाला फिजिक्स मध्ये एवढंच सांगितलं असेल की 5 डिग्रीच्या खाली पाणी गेलं की ते गोठतं, पण जर प्युअर वॉटर असेल, त्याच्यामध्ये कोणतीही इम्प्युरिटी नसेल, तर पाणी 5 डिग्रीच्या खाली गेलं तरी सुद्धा गोठत नाही. ह्याला काय म्हणायचं, सुपर कूल्ड वॉटर ड्रॉपलेट. ओके, तर तशा पद्धतीचे वॉटर ड्रॉपलेट्स असतात. वेन दे आर कमिंग इन कॉन्टॅक्ट विथ एनी सॉलिड सरफेस इमिजिएटली दे आर फ्रीज, लगेच ते फ्रीज होतात. ओके, तर ह्याला म्हणायचं फ्रीजिंग प्रेसिपिटेशन. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट येतो स्नो. स्नो म्हणजे बर्फ. ओके, स्नो म्हणजे बर्फ. ओके, तर स्नो, आता स्नो मध्ये काय असते एक लक्षात ठेवा, वरून पडताना हलक पातळ पातळ एकदम लाईट असा बर्फ पडत राहतो. कुलू मनाली, शिमला, जम्मू काश्मीर या भागामध्ये तुम्ही बघितलं असाल, बिकॉज दे आर लिव्हिंग इन अ हायर अल्टिट्यूड. ते कुलू मनाली, शिमला हे उंचीवर राहणारे स्टेट्स आहेत, समुद्र सपाटीपासून खूप उंच आहे, त्यामुळे तिथलं वातावरण खूप कूल असते किंवा खूप थंड असते. त्यामुळे तिथं बऱ्याच प्रमाणामध्ये रेग्युलर रेनफॉल पेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये बर्फच पडतो, जमिनीवर पडतो आणि नंतर वितळून त्याचं पाणी तयार होतं.
Okay, snow. Snow is a precipitation of water in a solid form of small or large ice crystal. Snow can usually fall 1,000 feet in above freezing temperature before melting. Therefore, one would want the freezing level to be less than 1,000 feet if they wanted to see the precipitation fall as a snow. आता इथं काय सांगितलंय बघा, it is the precipitation of water in a solid form of small or large ice crystal. Snow can be usually fall 1,000 feet above the freezing temperature. ओके, जवळपास 1,000 फूट उंच ढगांमध्ये बनतं जिथं फ्रीजिंग टेम्परेचर असतं, म्हणजे 5 डिग्रीच्या खाली. बिफोर मेल्टिंग देअरफॉर वन वुड वॉन्ट टू फ्रीजिंग लेवल टू बी लेस दॅन 1,000 feet. ओके, जर 1,000 feet पेक्षा जर कमी जास्त असेल अंतर तर ते पुन्हा मेल्ट होऊ शकतं. इफ देअर वॉन्टेड टू सी द precipitation fall as a snow. When a snowfall form a columnous cloud, it is called as a flurry. Flurry म्हणजे अशा पाण कसं पाण छोटी खाली येतात, फ्लरी. When intense, it is known as a snow squall. ओके, फ्लरीज आता जो इथं जो फोटो दाखवलेला आहे तो स्नो फ्लरीज आहे, आणि मोठ्या प्रमाणामध्ये पडायला लागला की स्क्वाल. ओके, स्क्वाल. ठीक आहे, आता त्याचे फोटोग्राफ्स नाही आहेत माझ्याकडे, पण तुम्ही बर्फ पडलेला कधी जर कुलू मनाली शिमल्याला गेलात चला किंवा काश्मीरमध्ये गेलात जर तुम्ही पाहिला असेल किंवा टीव्ही मध्ये किंवा मूवीज मध्ये पाहिला असेल. ओके सर, ह्याला म्हणायचं फ्रोझन प्रेसिपिटेशन. ठीक आहे, इथं सब्लिमेशन होते. आता ह्या बघा स्नो ग्रेन्स, जशी आपली साखर असते का नाही, मोठी साखर, जाड साखर ज्याला आपण म्हणतो, खडी साखर, थोडक्यात बेस्ट एक्झाम्पल आहे. आपली जी खडी साखर किंवा जाड साखर असते त्याच्या साईजच्या असतात स्नो ग्रेन्स. ओके, इथं इन दिस फोटोग्राफ यू कॅन ऑब्झर्व, तुम्हाला इथं दिसत आहे, तुम्हाला एक आयडिया येऊ शकतं. ठीक आहे, तर त्याला म्हणायचं स्नो ग्रेन्स. आता स्नो ग्रेन्स मध्ये काय असते, स्मॉल फॉर्म ऑफ प्रेसिपिटेशन विथ द ऑपेक्यू ग्रेन्स ऑफ द आईस अँड इज अ सॉलिड इक्वॅलंट टू द ड्रिझल. एक स्मॉल फॉर्म ऑफ प्रेसिपिटेशन असते. ओके, विथ द ओपेक्यू ग्रेन्स, ओपेक्यू म्हणजे ट्रान्सपरंट असतात आणि छोटे छोटे ग्रेन्स असतात. ओके, आईस अँड इट इज सॉलिड इक्वॅलंट टू द ड्रिझल. ड्रिझल सारखंच असतं, हलकासं बर्फवृष्टी होते, जास्त होत नाही आणि कमी वेळासाठी होते. इट फॉल फ्रॉम द स्ट्रॅटस क्लाउड अँड इट इज नेव्हर इन अ फॉर्म ऑफ शावर. आणि ते कधीही असं शावरच्या मोठ्या प्रमाणामध्ये पडत नाही. आणि कुठल्या क्लाउड मधनं पडतात, स्ट्रॅटस. स्ट्रॅटस क्लाउड काय आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. इट इज अ गुड कंडिशनर ऑफ ऍटमॉस्फेरिक स्टॅबिलिटी. त्यावेळेस वातावरण छान असते, चांगलं असते, खराब नसतं, का की हलक्या प्रमाणामध्ये स्नोग्रेन होत पडत असतात. आता स्नोग्रेन तुम्हाला मी ऑलरेडी दाखवलेली आहे. स्नो पिलेट्स, ह्या भागात स्नो पिलेट्स आहेत. ओके, असं गुच्छ 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 मोठ्या प्रमाणामध्ये तयार झालेला आहे, त्याला आपण स्नो पिलेट्स म्हणतो. ओके, तर स्नो पिलेट्स मध्ये काय आहे, द डायमीटर ऑफ 0.1 to 0.2 इंच, 0.1 ते 0.2 इंच, दीज रिसेंबल्स अ स्नो ग्रेन्स, त्याला म्हणतात स्नो ग्रेन्स. दे आर ब्रिटल अँड ब्रेक वेन दे आर हिट द सर्फेसेस. म्हणजे जशी आपली औषधाची गोळी असते ना, टॅबलेट किंवा कॅप्सूल, त्या साईजचे असतात, 0.1 ते 0.2 इंचाची. तुम्हाला आता कळलं असेल मी काय म्हणतोय ती. ओके, जशी आपली औषधाची गोळी असते का नाही, गोळी टॅबलेट जे आपण आजारी पडल्यावर खातो, त्या साईजचे हे स्नो पिलेट्स असतात. जर वरनं पडले, जमिनीवर पडल्यानंतर ते तुटतात किंवा फुटतात. ओके, त्याला काय म्हणतात, स्नो पिलेट्स. ओके, तर त्याचा डायमीटर किती असतो, 0.1 ते 0.2 इंच. ओके, फॉल ऍज अ शावर फ्रॉम द कोलमस कॉंगेट्स क्लाउड. ओके, कॉंगेट्स क्लाउड, कोलमस कॉंगेट्स क्लाउड. दिस इज अन इंडिकेशन ऑफ ऍटमॉस्फेरिक इनस्टॅबिलिटी. आणि ज्यावेळेस हे पडतात त्यावेळेस त्याला म्हणायचं ऍटमॉस्फेरिक इनस्टॅबिलिटी, म्हणजे वातावरण बरोबर नसते, वातावरण खराब असतं, त्याला म्हणायचं ऍटमॉस्फेरिक इनस्टॅबिलिटी. ओके, त्यानंतर बघा हेल. हेल त्याला ओला म्हणतात. बघा ती साईज बघा, जवळपास आपला जो टेनिस बॉल असतो एवढ्या मोठ्या साईजचं, साईज बघा केवढी मोठी आहे, हेल त्याला म्हणलं जातं. ओके, it is the precipitation of solid ice. It is a small piece to the golf ball size. एका golf ball किंवा क्रिकेट बॉलच्या साईजचा असतात. ओपेक्यू चपटे असतात आणि राऊंड असतात अँड ट्रान्सपरंट असतात. हेल फ्रॉम द कोलंबो निंबस क्लाउड. कोलंबो निंबस क्लाउड मधनं हेल पडतात. दिस इज अ डायरेक्शन इंडिकेट
that atmospheric is very unstable and the thunderstorms are present. वातावरण अतिशय खराब आहे आणि थंडरस्टॉर्म्स म्हणजे चक्रीवादळासह पाऊस पडू शकतो. त्याची साईज बघा, हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. 5 मिलीमीटर पेक्षा जास्त असते, मोर दॅन 5 मिलीमीटर. ओके, हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. द साईज इज मोर दॅन 5 मिलीमीटर. ओके, तर कळालं असेल तुम्हाला हेल्प. हे बघा, याची साईज ओपीक्यू म्हणजे 2 बाजूने चपट आणि राऊंड आणि ट्रान्सपरंट असतो. आलं लक्षामध्ये. आणि गोल्फ बॉलच्या साईजचा असतो. ओके, हेल फ्रॉम द कोलंबो निंबस क्लाउड मधनं पडतं. दिस इज द डायरेक्शन इंडिकेट द ॲटमॉस्फेरिक व्हेरी अनस्टेबल अँड थंडरस्टॉर्म्स आर प्रेझेंट. म्हणजे वातावरण खराब आहे आणि चक्रीवादळासह पाऊस येऊ शकतो. आणि त्याची साईज लक्षात ठेवा, हेलची 5 मिलीमीटर पेक्षा जास्त असते. आईस स्लिट. ओके, हे बघा, आईस स्लिट म्हणजे बर्फ झाडाच्या फांद्यावर गोठलेला आहे आणि त्याची लांबच्या लांब असे अंकुचीदार किंवा टोकदार असे तयार झालेले आहेत शेप्स, त्याला म्हणतात आईस स्लिट्स. आता व्हॉट इज मीन बाय आईस पिलेट और आईस स्लिट? द मिक्सचर ऑफ रेन अँड स्नो इज कॉल्ड एज अ स्लिट. ओके, मिक्सचर ऑफ रेन अँड स्नो, पाऊस आणि बर्फ दोन्हीचं कॉम्बिनेशन विथ अ डायमीटर ऑफ 0.2 इंच और लेस, which indicator of that it is there is a inversion. ओके, तर ह्याचा जो डायमीटर असतो तो 0.2 इंच किंवा त्याच्यापेक्षा कमी असतो जास्तीत जास्त. ओके, तर याच्यामध्ये पाऊस पण आणि थोडंसं बर्फ पण दोन्हीही पडत राहतं. इट इज मेड ऑफ फ्रोझन रेनड्रॉप. फ्रोझन रेनड्रॉप म्हणजे काय? जे पाणी असते ते जवळपास गोठण्याच्या लेवलवर आलेलं असतंय आणि सॉलिड सरफेसला ते चिकटलं की ते गोठत जातं. रेन इज बीइंग प्रोड्युस्ड इन अ वॉर्म लेयर falls although falls into the cloud air below. ओके, तर रेन जे आहे इज बिंग प्रोड्युस्ड इन वॉर्म लेयर. ओके, तर लक्षात ठेवा, ढगांमध्ये 2 प्रकार असतात क्लाउड मध्ये. सॉरी, ते सांगायचं राहिलं तुम्हाला. वॉर्म क्लाउड आणि कूल क्लाउड. ओके, तर वॉर्म क्लाउड कशाला म्हणायचं आणि कूल क्लाउड कशाला म्हणायचं हे मी तुम्हाला सांगतो 1 मिनिटामध्ये. तर ज्या क्लाउडचं टेम्परेचर लेस दॅन 0 डिग्री सेल्सिअस असतं, ज्या क्लाउडचं टेम्परेचर लेस दॅन 0 डिग्री सेल्सिअस असतं त्यांना कूल क्लाउड म्हणतात. आणि ज्या क्लाउडचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त असतं त्याला वॉर्म क्लाउड म्हणतात. तर तुम्हाला कळाला असेल क्लाउड मधला, ढगांमधला 2 प्रकारचा फरक, वॉर्म क्लाउड आणि कूल क्लाउड. आलं लक्षामध्ये. सो इफ द कोल्ड लेअर इज व्हेरी ड्राय, द स्लिट विल मोर रॅडिली फॉर्म ड्यू टू द इव्हॅपोरेटिव्ह कूलिंग. ओके, इथे काय सांगितलं? इफ द कोल्ड लेअर इज डीप इनफ देन द रेन ड्रॉप फ्रीजेस. जर कोल्ड लेअर खूप डीप असेल, खूप मोठा असेल तर रेन ड्रॉप फ्रीज होतात. आणि इफ द कोल्ड लेअर इज व्हेरी ड्राय स्लिट, लहान असेल, सो मोर रॅडिली फॉर्म ड्यू टू द इव्हॅपोरेटिव्ह कूलिंग. इव्हॅपोरेटिव्ह म्हणजे काय होतं? बाष्पीभवन झाल्यानंतर ते भाग थंड होतो, त्याला म्हणतात इव्हॅपोरेटिव्ह कूलिंग. एक फंडामेंटल एक कन्सेप्ट आहे. आणि शेवटचा जो पॉइंट आहे तो आहे हेल्प स्टॉर्म. ओके, हा जो आपला शेवटचा किंवा लास्टचा पॉइंट आहे तो आहे हेल्प स्टॉर्म. ओके, सो व्हॉट इज मीन बाय हेल्प स्टॉर्म? ओके, तर रेनफॉल असोसिएटेड विथ द हेलस्टोन्स इज कॉल्ड एज हेल्प स्टॉर्म. असोसिएटेड विथ द हेलस्टोन इज कॉल्ड एज अ हेल्प स्टॉर्म. ठीक आहे, तर रेनफॉल असोसिएटेड विथ द हेलस्टोन त्याला म्हणलं जातं हेल स्टॉर्म. ओके, तर पावसाबरोबरच ज्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हेल स्टोनची पडतात त्याला म्हणलं जातं हेल स्टॉर्म. ओके, ठीक आहे. आता जो आपला कंटिन्यू टॉपिक होता, सकाळी पण मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपण त्या कंडेन्सेशन आणि प्रेसिपिटेशन हा टॉपिक मोठा होता, त्यामुळे सकाळी अर्धा शिकवला, राहिलेला अर्धा आत्ता शिकवला. आणि त्याच्याला जोडूनच टॉपिक नंबर 9 जो आहे आपला तो क्लाउड आहे. छोटासा टॉपिक आहे, एक 15 ते 20 मिनिटांमध्ये संपून जाईल आणि तुमचं कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. ओके, सो व्हॉट इज मीन बाय क्लाउड? आता सगळ्यांना ढग काय माहिती आहे, त्याचा फोटो टाकायची गरज नाही. अन ऍग्रिगेशन ऑफ मायन्यूट ड्रॉप्स ऑफ वॉटर सस्पेंडेड इन एअर ऍट हायर अल्टिट्यूड. अन ऍग्रिगेशन ऑफ मायन्यूट ड्रॉप ऑफ वॉटर सस्पेंडेड इन एअर ऍट हायर अल्टिट्यूड इज नोन एज क्लाउड. त्याला काय म्हणतात? क्लाउड. द रेझिंग इन करंट ट्रेंड टू कीप द क्लाउड फ्रॉम फॉलोइंग ऑन द ग्राउंड. तर जमिनीकडून गरम होऊन वर जाणारं जे वारं आहे ते ढगाला जमिनीवर येऊन देत नाही, त्यांना तरगट ठेवतं. तर ढगाची डेफिनेशन काय आहे क्लाउडची?
9वा लेक्चर आहे आपलं ऍग्रिगेशन ऑफ मायन्यूट ड्रॉप ऑफ वॉटर सस्पेंडेड इन एअर ऍट हायर अल्टिट्यूड. ओके, मायन्यूट ड्रॉप ऑफ वॉटर जे एअर मध्ये सस्पेंड होतात ऍट द हायर अल्टिट्यूडला त्याला म्हणतात क्लाउड. आता क्लाउडचं पण क्लासिफिकेशन असते. मग अशी लेक्चरमध्ये तुम्ही कोलंबस, निंबस, स्ट्रॅटस ही नाव ऐकली असतील. तर ते काय असतं त्याचे आता मी फोटो तुम्हाला दाखवणार आहे. द वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन WMO क्लासिफाईड द क्लाउड अकॉर्डिंग टू देअर हाईट अँड देअर अपीअरन्स. त्यांच्या उंचीनुसार आणि त्यांच्या दिसण्यानुसार 10 कॅटेगरीमध्ये ढगांना क्लासिफाईड केलेलं आहे. आता तुम्हाला हे आतापर्यंत कधीही शिकला नसाल की ढगांचे पण 10 कॅटेगरीज असतात. फ्रॉम द हाईट क्लाउड आर ग्रुप इन टू द 4 कॅटेगरी. हाईट नुसार क्लाउड 4 कॅटेगरीमध्ये जातात, A, B, C आणि D. ऍज स्टेटेड बिलो देअर आर सब कॅटेगरी इन इच दिस क्लास. आणि त्याच्यामध्ये पुन्हा सब कॅटेगरी आहेत. ओके, तर द क्लाउड फॅमिलीज विच आर डिफरंट हाईट. ओके, पहिल्यांदा येतात हाय लेवल क्लाउड्स. ओके, तर अल्टिट्यूड 6 किलोमीटर पासून 13 किलोमीटर पर्यंत उंच असते, त्याला म्हणतात हाय लेवल क्लाउड. दुसरा असतात मीडियम लेवल क्लाउड. मीडियम लेवल म्हणजे काय, 2 किलोमीटर पासून ते ढग जे असू शकतात ते 6 किलोमीटर पर्यंत असतात. इट इज कॉल्ड ऍज अ मीडियम लेवल क्लाउड. त्याच्यानंतर लो लेवल क्लाउड. लो लेवल क्लाउड म्हणजे काय, शून्य म्हणजे जमिनीपासून एक 400-500 मीटर पासून 2 किलोमीटर पर्यंत जे ढग असतात त्याला काय म्हटलं जातं, लो लेवल क्लाउड. ओके, आणि क्लाउड विथ द व्हर्टिकल एक्सटेन्शन. व्हर्टिकल एक्सटेन्शन म्हणजे काय, 500 मीटर पासून 16 किलोमीटर मध्ये उभी लाईन असते त्याला म्हणलं जातं व्हर्टिकल एक्सटेन्शन. ओके, तर हे ढगाचे असे 4 प्रकार असतात, हाय लेवल क्लाउड, मीडियम लेवल क्लाउड, लो लेवल क्लाउड आणि द क्लाउड विथ द व्हर्टिकल एक्सटेन्शन. ओके, तर आता आपण बघूया बेसिक टाइप ऑफ क्लाउड. ओके, तर क्लाउडचे 4 प्रकार. सिरस मीन द कर्ल ऑफ फायबरस और फेदर ऍट द हाईट ऑफ 7 ते 12 किलोमीटर. ओके, कर्ल फायबर म्हणजे पक्षाच्या पंखासारखे असतात सिरस. त्यानंतर येतो कोलमनस मिनिंग हिप ऑफ वूल. आपण ढगामध्ये बघितल्यानंतर जसं शिर्डीच्या पाठी मेंढीच्या पाठीवर लोकराचा जसा गोळा असतो तसं वुली बंच असतात. त्यानंतर शीट टाइप ऑफ क्लाउड, पसरट आडवे ढग जे दिसतात त्याला म्हणायचं स्ट्रॅटस. आणि निंबस डार्क आणि रेगिड क्लाउड फ्रॉम द प्रेसिपिटेशन. निंबस क्लाउड मधनं जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडतो. ओके, तर हे ढगाचे 4 मेन प्रकार आहेत, सिरस, कोलमस, स्ट्रॅटस आणि निंबस. ओके, आता आपण एक एक पाहूया. हा बघा आहे सिरस. दिसला, काय दिसतंय तुम्हाला, एक तुम्हाला वाटतंय की आकाशामध्ये काहीतरी एक पक्षाचं एखादं पक्षाचं पीसच आहे, ह्याला काय म्हणायचं, सिरस क्लाउड. ओके, दिस इज द क्लाउड हॅव्हिंग आइस क्रिस्टल आर प्रेझेंट. ह्याच्यामध्ये आइस क्रिस्टल्स असतात. लुक लाईक अ विस्पी अँड फीदर डेडिकेट डेसिस्ट विथ द व्हाईट फायबरस अँड सिल्की अपॅरन्स. ओके, शायनिंग दिसते, सनलाइट आरपार पास होते. ओके, आणि पक्षाच्या पंखासारखे दिसतात. सनरेज कॅन पास थ्रू दिस क्लाउड अँड सनशाईन. आणि ह्याची सावली पडत नाही. दिस इज अ इम्पॉर्टंट पॉइंट, ह्याची सावली पडत नाही. इट डज नॉट प्रोड्युसेस एनी प्रेसिपिटेशन. या सिरस क्लाउड मधनं कोणत्याही प्रकारचं पाऊस पडत नाही. ह्याच्यामध्ये आईस क्रिस्टल्स असतात, सनलाइट आरपार पास होते, ह्याची कोणत्याही प्रकारची सावली पडत नाही, ह्याला म्हणायचं सिरस क्लाउड. उन्हाळ्यामध्ये तुम्ही बघितले असतीलच. ओके, त्याच्यानंतर सिरस नंतर दुसरं बघूया आपण, सिरोकोलमस. बघा हे कसं दिसतंय, गोल 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 अशा लाईनच्या लांब वळ्या दिसत आहेत का. ओके, ह्याला म्हणायचं सिरोकोलमस. ओके, सिरोकोलमस. ठीक आहे, दिसतात का लाईन गोल 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 गोल, क्रीम रोल कसा असतो आपला तशा गोल 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 लाईन सुटलेल्या पॅचेस, त्याला म्हणायचं सिरोकोलमनस. इट इज अ लाईक ऑफ सिरस क्लाउड. ह्याच्यामध्ये पण आइस क्रिस्टल्स आर प्रेझेंट इन दिस क्लाउड. ह्या क्लाउड मध्ये पण आइस क्रिस्टल्स असतात. लुक लाईक अ रिपल्ड सॅड, वाळू पसरल्यासारखं दिसतं. और वेव्स म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये कशा वेव्स येतात तसं दिसून येतं. व्हाईट ग्लोब्युलर मासेस ट्रान्सपरंट विथ नो शेडिंग इफेक्ट. हा पण ट्रान्सपरंट असतो, कुठल्याही प्रकारचं ढगाळ वातावरण दिसत नाही, कुठल्याही प्रकारची खाली सावली दिसत नाहीये, ह्याला म्हणायचं सिरोकोलमनस. मिरॅकल म्हणजे असं पसरल्यासारख्या वळकट्या दिसतात, ह्याला काय म्हणतात, सिरोकोलमनस. ह्याच्यामध्ये जास्त सांगण्यासारखं नाहीये. आय कॅन ओनली गिव्ह यू द फोटोग्राफ्स अँड समवॉट इन्फॉर्मेशन. ठीक आहे, ह्यातनं पण कुठल्याही प्रकारचा पाऊस पडत नाही. सिरोस्ट्रॅटस हा बघा परफेक्ट पक्षाच्या पिसासारखा दिसतो.
बघा कसं एक्सटेन्शन आहे पसरल्यासारखं. सिरो स्ट्रॅटस ह्याला म्हणलं जातं. ओके, ढगाचा हा जो फोटो आहे तुम्हाला मी ग्रुपवर टाकणार आहे पीपीटी, त्यावेळेस तुम्ही पाहू शकता. लाईक द अबाव टू क्लाउड्स आयस क्रिस्टल्स आर प्रेझेंट इन द क्लाउड्स ऑल्सो. तर हे दोन प्रकारचे क्लाउड्स असल्यासारखं दिसतं, खाली एक आणि वर एक. आयस क्रिस्टल ह्याच्यामध्ये असतात. लुक लाईक अ व्हाईटिश विल कव्हर द एंटायर स्काय विथ द मिल्की व्हाईट अपॅरन्स अँड प्रोड्युसेस अ हॅलो. हॅलो म्हणजे काय, एक पोकळी असल्यासारखं वाटतं आणि पूर्ण ढग कव्हर करून टाकतो. सिरो स्ट्रॅटस. ओके, काही वेळेस पाऊस पडतो पण जास्त चान्स नसतोय पाऊस पडण्याचा ह्याच्यामधनं सुद्धा. ओके, ठीक आहे. तर हा जो आहे हा सिरो स्ट्रॅटस आहे. ओके, ह्यातनं पण काय जास्त पाऊस पडत नाही. अल्टो कोलमस बघा, हे कसे बघा, लोकरीचा गुच्छ कसा मेंढीच्या पाठीवर असतो तशा प्रकारचं हे अल्टो कोलमनस क्लाउड आहे. अल्टो कोलमस. ओके, काय याचं वैशिष्ट्य आहे, इन दिस क्लाउड आईस वॉटर इज प्रेझेंट. ह्याच्यामध्ये आईस वॉटर असते, लक्षामध्ये आईस वॉटर, आईस पण असते आणि वॉटर पण असते. ग्रेइश और ब्ल्यूइश ग्लोबुलर मासेस असे गुच्छ गुच्छ असतात काळपट कलरचे. लुक लाईक अ शिप बॅग म्हणजे जसे सांगितलं मेंढीच्या पाठीवर हे जे गोळे जसे असतात तसं. ऑल्सो नोन ॲज अ फ्लॉक क्लाउड, फ्लॉक और वुल पॅक्ड क्लाउड और वुल पॅक्ड क्लाउड. अल्टो कोलमनस ह्याच्यामधनं पण काय जास्त प्रमाणामध्ये पाऊस बिऊस काय पडायचे काय जास्त भानगड नाही. काहीतरी पडलं तर थोडस पडून जातं, थोडीशी सावली ह्याची पडू शकते. ओके, तर अल्टो स्ट्रॅटस हा बघा आहे, ढगाळ वातावरण झालेलं आहे, ओव्हरकास्ट शॅडो आहे, सनलाइट खाली येत नाहीये, सावली पडलेली दिसते, ह्याला म्हणायचं अल्टो स्ट्रॅटस. ओके, तर इन दिस क्लाउड वॉटर अँड आईस आर प्रेझेंट सेपरेट. दोन्ही वॉटर सेपरेट, आईस सेपरेट प्रेझेंट असते. लाईक अ फायब्रस इव्हिल और स्ट्रीट ऑफ ग्रे और ब्लूइश इन कलर. डार्क ग्रे कलर असतो. प्रोड्यूस अ कोरोनोज और कास्ट शॅडो. तर ढगाळ वातावरण झाल्यासारखं आणि सावली पडते त्याची. रेन ऑकर इन अ मिडल ऑफ हायर अल्टिट्यूड. जर तुम्ही जर समुद्र सपाटीपासून उंचीवर असाल तर तुमच्या भागामध्ये पाऊस पडू शकतो. ओके, ह्याला काय म्हणायचं, अल्टो स्ट्रॅटस क्लाउड. ओके, इकडं ह्याच्यामध्ये पाणी वेगळ्या आणि बर्फ वेगळ्या ह्याच्यामध्ये असतं लेअरमध्ये आणि ढगाळ वातावरण झालेलं असतंय आणि ओव्हरकास्ट शॅडो आणि पाऊस पडू शकतो. अल्टो स्ट्रॅटस. स्ट्रॅटो कोलमस हा एक प्रकार आहे, स्ट्रॅटो कोलमस. ओके, दिसलं, बंच 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 आहेत, मध्ये आणि गॅप दिसतोय. ओके, ठीक आहे. ह्याच्यामधनं पण खाली सावली पडते, सनलाइट काय सगळीचे सगळी पास होत नाही. ओके, दीज क्लाउड आर कंपोज्ड ऑफ वॉटर. हे ज्या क्लाउड्स आहेत त्या पाण्यानं बनलेल्या असतात, ह्याच्यामध्ये आईस क्रिस्टल्स नसतात. लुक सॉफ्ट अँड ग्रे लार्ज ग्लोब्युलर मासेस अँड डार्कन दॅन द अल्टोकोलमनस. अल्टोकोलमनस मागचा होता त्याच्यापेक्षा जास्त डार्क असते. लॉंग पॅरलल रोल्स असे गुच्छ 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 असतात मोठे. पुश्ड टुगेदर अँड ब्रोकन मासेस. त्यामध्ये आतमध्ये गॅप असतो, इथं पण बघा मध्ये आधी गॅप आहे. ओके, these the air is smooth above this cloud but the strong updraft occur below. वर त्याच्यावर ढगाळवाचा हवा शांत असते पण खालच्या बाजूला जरा अपड्राफ्ट असतो, म्हणजे खालनं वारं वर ढकलत असते, त्याला थोडासा पाऊस पडतो, काय जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडतो अशातला भाग नाही. स्ट्रॅटो कोलमनस. त्यानंतर येतो स्ट्रॅटस. बघा स्ट्रॅटस कसं आहे, छोटे 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 ढगांचे पीसेस आहेत, त्याला काय म्हणतो आपण, स्ट्रॅटस. ओके, आता स्ट्रॅटसचं वैशिष्ट्य, दीज क्लाउड आर ऑल्सो कंपोज्ड ऑफ वॉटर. हे ज्या क्लाउड आहेत पाण्यानंच बनलेले असतात. लुक लाईक फॉर दीज क्लाउड रिसेंबल अ ग्रेइश व्हाईटिश शीट कव्हरिंग द एंटायर पोर्शन ऑफ स्काय. सगळा स्कायचा पोर्शन म्हणजे ढगाळ वातावरण सगळं आकाश भरतं पण मध्ये आधी निळ्या कलरचं स्काय दिसतं. मेनली सीन इन विंटर सीझन अँड ऑसेशनल ड्रिझल ऑकर. हिवाळ्यामध्ये असं दिसून येतं, काही प्रमाणात पाऊस पडतो कधीतरी. ओके, तर त्याला काय म्हणायचं, हा हिवाळ्यातले ह्या जे ढग आहे हा हिवाळ्यामध्ये तुम्हाला जास्त दिसतो, पावसाळ्यात जास्त काय दिसत नाही. हा बघा प्युअर पावसाळ्यामधला क्लाउड, निम्बो स्ट्रॅटस. पाऊस चांगला पडणार 100%. ओके, पाऊस चांगल्यापैकी पडणार, ढगाळ वातावरण आहे, पूर्ण क्लाउड ढग कव्हर करतं, कुठेही गॅप दिसत नाही, कुठेही काही दिसत नाही. ओके, these cloud are composed of water or ice crystal. ह्याच्यामध्ये वॉटर पण असतात, आईस क्रिस्टल पण असतात.
looks thick dark gray and uniform layer which reduces the dark light effectively. अंधार पडल्यासारखं दिसतं. gives a steady precipitation. शांत पाऊस पडतो. Sometimes look like an irregular broken or shapeless sheet. बऱ्याच वेळा irregular किंवा broken किंवा कुठलाही शेप नसलेल्या शीट नुसार हा पाऊस पडतो. त्याला काय म्हणायचं? निम्बोस्ट्रॅटस. दिसला निम्बोस्ट्रॅटस. ओके ठीक आहे. तर ढगाळ वातावरण पूर्ण होतं, ओव्हरकास्ट शॅडो अंधार पडल्यासारखं होतं. पाऊस कंटिन्युअसली व्यवस्थित स्टेडी प्रेसिपिटेशन पडतं, शांत पाऊस पडतो. ओके आणि त्यानंतर हा कोलमस. कोलमस उन्हाळ्यामध्ये दिसतात बघा असले ढग. उन्हाळ्यात भरपूर दिसतात. आता जरा वातावरण खराब आहे म्हणून नाही तर दिसतील. These clouds are composed of water with a white majestic appearance with a flat base. ह्याचा जो बेस बघितला, खालची लाईन बघा प्लेन असते, वर गोल 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 असते. ओके इरेग्युलर डोम शेप्ड लुक लाईक अ कॉलीफ्लावर. ओके तर सगळ्यांनी कॉलीफ्लावर बघितलं असेल. ओके फुलकोबी त्यासारखे जे उल पिक्स असतात. ओके ह्याच्यामुळं सावली पडते पण थोडी थोडीशी पडते, काय अख्ख्या एरियाची होत नाही. These cloud usually developed in a cumulonimbus cloud with the flat base. ओके त्या कोलुमनिंबस क्लाउड पासूनच हे बनतात, पण याचा बेस जो आहे हा फ्लॅट असतो. हा बघा कोलुमोनिंबस. 100% गॅरंटी पावसाची. ओके कोलुमोनिंबस किती मोठ्याच्या मोठी लेअरिंग आहे बघा. कोलुमोनिंबस क्लाउड. ओके these are the upper level of these clouds possess ice and water is present in the lower level. Okay खालच्या बाजूला आईस आणि वॉटर असते. these cloud having a thunder head with the towering evil top and developing vertically. ह्या जमिनीपासून वरपर्यंत व्हर्टिकली डेव्हलप होतात, उभे. मग जे सांगितलं होतं का नाही, 500 मीटर पासून 6 किलोमीटर पर्यंत जे क्लाउड असतात ते कोलुमोनिंबस असतात. ओके these cloud produces a violent wind. मोठ्या प्रमाणामध्ये चक्रीवादळ, थंडरस्टॉर्म्स, हेल म्हणजे मोठे मोठे बर्फाचे गोळे, लाइटनिंग, चक्रीवादळ. उन्हाळ्यामध्ये असा पाऊस पडतो बघा, पावसाळ्यात पण पडतो पण उन्हाळ्यामध्ये असं दिसून येतं. ह्याला म्हणायचं कोलुमोनिंबस क्लाउड. मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आणि हेवी रेनफॉल. लक्षामध्ये. सो I have completed the topic number 9 and if you have any doubt you can ask me. कोणाला काही शंका असेल तर विचारा. लेक्चर संपलेला आहे. 9वा पण टॉपिक शिकवून झालेला आहे. तर कुठल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना काही शंका असेल तर अनम्यूट करा आणि डायरेक्ट प्रश्न विचारू शकता. ठीक आहे. मी अटेंडन्स घेतोय तुमची. कोणाला काय शंका असेल तर विचारा रे. आज आपण प्रॅक्टिकल शिकवले